ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण हरिमाऊली. आज अधिक मासातील एकादशी. अधिक मासातील आजचा हा 11वा दिवस. आज आपण अधिक मास महात्म्य अध्याय 11वा आज ऐकणार आहोत आणि यामध्ये आपण आज ऐकणार आहोत अधिक मासातील एकादशी व्रतकथा. अधिक मासामध्ये येणाऱ्या एकादशीला कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी असेही म्हटलं जातं. हिंदू धर्मात अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यातील एकादशीला अत्यंत विशेष आणि पवित्र मानलं जातं. तर श्रोत्यांनो, आपल्याला माहीत आहे का की अधिक मासातील एकादशीचे महत्त्व काय आहे? तर चला आपण जाणून घेऊयात अधिक मासातील या एकादशीचे महत्त्व. अधिक मास दर 3 वर्षांनी एकदाच येतो. त्यामुळे या एकादशीचे व्रत करण्याचे फल इतर सामान्य एकादशीपेक्षा कितीतरी पटीने अधिक मानले जातं. हे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची असीम कृपा प्राप्त होते. जन्मांतरीची पापे नष्ट होऊन साधकाला मोक्ष मिळतो अशी एक धार्मिक श्रद्धा आहे. असे मानले जाते की जे लोक पूर्ण श्रद्धेने हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील सुख समृद्धी अनेक पटीने वाढते. तर श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत अधिक मासातील एकादशीची कथा. तर आपण ही व्रतकथा ऐकण्याच्या पूर्वी आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आणि अशाच आपल्याला नवनवीन कथा ऐकायला मिळतील. तर पौराणिक कथेनुसार त्रेतायुगात एका नगरामध्ये कृतवीर्य नावाचा एक पराक्रमी राजा राहत होता. त्याला अनेक राण्या होत्या, पण कोणत्याही राणीला पुत्रप्राप्ती होत नव्हती. संतान प्राप्तीसाठी राजाने अनेक यज्ञ अनुष्ठाने आणि दानधर्म केले, पण त्याला पुत्रप्राप्ती किंवा संतान प्राप्ती झाली नाही. शेवटी राजा आपल्या सर्व राण्यांसह गांधमादन पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. तिथे राजाने कठोर तप सुरू केले, पण तरीही राजाला संतान प्राप्ती झाली नाही. हे पाहून त्याची परम सुजान राणी पद्मिनी हिने माता अनुसया तिचा धावा केला आणि माता अनुसयाकडे तिने पदर पसरून मदत मागितली. राणी पद्मिनीने माता अनुसयांना विचारले की माता, आम्ही एवढे वर्ष कठोर तप केले तरीही भगवान विष्णू आमच्यावर प्रसन्न का झाले नाहीत? कृपा करून आम्हाला असा मार्ग सांगा ज्यामुळे आम्हाला संतान प्राप्ती होईल. माता अनुसया यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले आणि राणीला सांगितले, अधिक मासात येणारी एकादशी अत्यंत फलदायी आहे. तुम्ही दोघांनी मिळून या एकादशीचे विधीपूर्वक व्रत आणि जागरण करावे. भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला संतान प्राप्ती होईल. राणी पद्मिनीने माता अनुसया यांच्या सांगण्यावरून अधिक मासातील एकादशीचे म्हणजेच कमला एकादशीचे अत्यंत कडक असे व्रत केले. निर्जला उपवास करून रात्री जागरण केले आणि भगवान विष्णूची भक्ती केली. राणीच्या या भक्तीवर आणि व्रतावर प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा राजा आणि राणीने एका पराक्रमी आणि सर्व गुण संपन्न पुत्राचा वर मागितला. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने राणी पद्मिनी ही गरोदर राहिली आणि 9 महिन्याच्या नंतर तिला सुंदर असा पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव
कार्तवीर्य अर्जुन असे ठेवण्यात आले. हाच तो कार्तवीर्य अर्जुन ज्याने पुढे चालून महापराक्रमी रावणाला सुद्धा युद्धात पराभूत करून कैदेत टाकले होते. तर श्रोत्यांनो, ही होती एकादशीची कथा. पण आता आपण हे व्रत कसे करावे हे आता जाणून घेणार आहोत. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णू समोर व्रताचा संकल्प करावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची किंवा फोटोची धूप, दीप, फुले आणि तुळशीची पाने वाहून पूजा करावी. या दिवशी शक्यतोवर फलाहार करावा किंवा निर्जला उपवास करावा. रात्री विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा किंवा भजन कीर्तन करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी ब्राह्मणांना किंवा गरजूंना दान देऊन उपवास करावा. तर श्रोत्यांनो, ही होती अधिक मासातील एकादशीची व्रतकथा. ही कथा आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, आवडल्यास आपल्या प्रियजनांना, आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांना शेअर करा. आणि हो, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. भगवान विष्णूची असीम कृपा सर्व भक्तावर राहो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. जय श्री कृष्ण.